ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। अंबरनाथमध्ये एका 6 वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। तर हे माझ्या विरोधातील कटकारस्थान असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय। अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झालाय। महालक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या 6 वर्षीय मुलाला सर्दी खोकला असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला याच परिसरातील डॉक्टर स्वप्नाली गायकर यांच्याकडे उपचारासाठी नेलं होतं। तिथे 3 दिवस या मुलावर उपचार करण्यात आले। तिसऱ्या दिवशी या मुलाला डॉक्टर गायकर यांनी सलाईनमधून 2 इंजेक्शन दिले। मात्र तिथून घरी जाताच या मुलाची तब्येत आणखी बिघडल्याने कुटुंबियांनी त्याला घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर गायकर यांच्या दवाखान्यात धाव घेतली। यावेळी त्याचं रक्त निळं झालं असल्याचा दावा या मुलाच्या बहिणीने केला। परसों 6 बजे वो घर से निकला तो चल के गया, मेरे सामने चल के गया। वो उसको सैलाइन लगाया तो उसमें 2 इंजेक्शन डाला उन्होंने ये भी नहीं बताया कि वो इंजेक्शन कौन से चीज़ का है, क्या है। उन्होंने सिर्फ ब्लड टेस्ट पे ही इतने सारे सैलाइन चढ़ाए। उनको एक्सरे भी निकालना चाहिए था, जब कफ है तो एक्सरे भी निकालना चाहिए था। उन्होंने एक्सरे नहीं निकाला और उसके बाद वो घर पे लेके आई मम्मी। उसके बाद वो थर थर काँप रहा था। वो मम्मी को लगा ठंडी है तो वो लेके आई, तो मैं उसको लेके गई 10 मिनट के अंदर उधर दवाखाने में इनके। तो वो इधर नस ढूंढ रही, उनको नस भी नहीं मिल रही है। और जब मैं नस ढूंढ रही थी तब ब्लू कलर का ब्लड आया। तो मैं बोली ब्लू कलर का ब्लड क्यों आया, तो उन्होंने बोला चुप रहे तू कुछ मत बोल। मैडम ने 4 दिन इलाज किया, बच्चा थोड़ा सही लग रहा था। लास्ट दिन जिस दिन छुट्टी देने का था, मेरे बच्चे को क्या किया, उन्होंने सलाई चढ़ाया। सलाई चढ़ाने के बाद मेरे बच्चा एकदम पूरा हिलने लगा, दांत मुंह सब उसका बैठ गया उधर। तो उनको आवाज़ दे रहे, वो केबिन से बाहर नहीं निकल रही थी। उनके कस्टमर थे, हमारी बीवी ने घर पे लेके आया। रोने लगी, मेरे को फ़ोन की। मैंने बोला हमारे बच्चे को वापस वहाँ लेके जाओ, मैडम ऐसा हो गया है, उनको बोलो। वहाँ ले जाने के बाद वो बेहोश हो गया मेरा बच्चा। फिर उन्होंने रिक्शा करके 4 हॉस्पिटल दौड़ा, कोई नहीं लिया मेरे बच्चे को। दरम्यान मृत मुलाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून यात चूक गायकर यांची आहे की सायन हॉस्पिटलची हे कळेलच। त्यानुसार गायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मृत मुलाच्या पालकाची मागणी आहे। तर हा प्रकार म्हणजे माझ्या विरोधातील कटकारस्थान असून पॉलिटिकल स्टंट असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी दिली आहे। तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य समोर येईलच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। माझ्या विरोधामध्ये केलेला खोटा आरोप आहे। मी 10 वर्षापासून लक्ष्मीनगरमध्ये प्रॅक्टिस करत आली आहे। आतापर्यंत माझ्याकडे जेवढे काही पेशंट आले त्याच्यामध्ये असं कधीच झालेलं नाही आहे। हा फक्त पॉलिटिकल स्टंट वाटतोय मला, कारण की याच्या अगोदर माझ्याकडून कधीच काही झालं नाही। आणि हेही जो पेशंट आहे तोही सही सलामत तो सायन हॉस्पिटलमध्ये असताना ते लोक माझ्याकडे येऊन बोलत आहेत। त्याची डेथ सायन हॉस्पिटलमध्ये झालेली आहे, त्यात माझा काही गुन्हा नाही।